नमस्कार, बदलापूर व्हॉइस न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत। आज पुन्हा एकदा कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून अनधिकृत बांधकामांवरती जी आहे ती कारवाई करण्यात आलेली आहे आणि आताची शहरातली काय काय परिस्थिती आहे याचा आपण आढावा घेणार आहोत। उल्हास नदी परिसरामध्ये जे अनधिकृत बांधकाम आहे त्याच्यावरती आज कारवाई करण्यात आलेली। सध्या आपण रमेशवाडीची परिस्थिती पाहिली, आता पुढे जो उल्हास नदीचा परिसर आहे तेथे काय परिस्थिती आहे त्याचाही आढावा जो आहे तो आपण या बदलापूर व्हॉइस न्यूजच्या लाईव्हच्या माध्यमातून घेणार आहोत। आपण रमेशवाडी येथील परिस्थिती पाहिली आणि आता आपण पुढे उल्हास नदीच्या जवळ म्हणजे नदीच्या अलीकडे जी दुकानं आहे तेथे काय परिस्थिती आहे त्याचाही आढावा आपण घेणार आहोत। आणि वेदांत नक्षत्राच्या पुढे आपण जर पाहिलं तर ही जी दुकानं आहे त्याच्यावरती ही तोडक कारवाई आज कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। मोठ्या प्रमाणात या परिसरात असणारी दुकानं असतील, गॅरेज असतील, फ्रूटचे दुकान असतील तोडण्यात आलेले आहे। सोबतच एक मोठं फर्निचरचं दुकानही या परिसरामध्ये आहे, तेही या ठिकाणी आपण जर पाहिलं तर त्याच्यावरती ही तोडक कारवाई या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आणि या संपूर्ण परिसरातील आपण बघू शकतो ही दुकानं जी आहे ती तोडण्यात आलेली आहे आणि या बांधकामांवरती हातोडा पडलेला आहे। खरं तर जागा 7-12 लोकांच्या नावावरती आहेत। गेल्या वेळी हा वाद जो आहे तो पेटलेला की 7-12 धारक आम्ही आहोत, जागेचे मालक आम्ही आहोत आणि एवढं असतानाही आमच्या जमिनीवरती का हातोडा पडला जातो। परंतु आपण जर पाहिलं तर थांबलेली ही कारवाई पुन्हा एकदा शहरामध्ये सुरू झालेली आहे आणि संपूर्ण ही परिस्थिती आपण पाहतो। नदीच्या पलीकडे जी पूर्वी कारवाई झाली तिथेही अशीच कारवाई आज पुन्हा एकदा करण्यात आलेली आहे। तेथीलही परिस्थिती कशी आहे त्याचाही आढावा जो आहे तो आपण बदलापूर व्हॉइस न्यूजच्या या लाईव्हच्या माध्यमातून घेणार आहोत। आज कुठेतरी पूर्ण बदलापूर नगरपालिका प्रशासन पुन्हा एकदा ऍक्शन मोडमध्ये आपल्याला पाहायला मिळालं। काल काही लोकांना इथे येऊन सूचना देण्यात आलेल्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आणि आज आपण जर पाहिलं तरी ही तोडक कारवाई पुन्हा एकदा कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आली। महत्वाचं म्हणजे आजवर जेव्हा जेव्हा कारवाई झाली तेव्हा कारवाईच्या ठिकाणी मुख्याधिकारी मारुती गायकवाड हे उपस्थित होते, परंतु आज जी कारवाई झाली तेथे मात्र मुख्य अधिकारी उपस्थित नव्हते। आणि नदीच्या पुढे आपण जर पाहिलं तर काय परिस्थिती आहे त्याचा आढावा जो आहे तो आपण पुन्हा एकदा घेणार आहोत। आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लोकवस्ती आहे, त्यांनाही घरे खाली करण्याची नोटीस जी आहे ती देण्यात आली होती। त्यानंतर त्यांनी समाजसेवक निलेश हिलवे असतील यांच्यासोबत मुख्य अधिकाऱ्यांची भेट घेतलेली। आपण समोर जर पाहिलं तर नाईट पाम हॉटेल जे आहे ते पूर्णपणे या ठिकाणी त्याचा संपूर्ण पुढचा भाग तोडण्यात आलेला आहे आणि येथे जे वॉशिंग सेंटर होतं, जुनं वॉशिंग सेंटर आहे, त्याचेही पत्र्याचे शेड जे आहे ते तोडण्यात आलेले आहेत। आणि पुढे काय परिस्थिती आहे आपण पाहणार आहोत। आणि येथे नाईट पाम गार्डन म्हणून जे हॉटेल होतं त्याच्यावरतीही आपण जर बघितलं तर कारवाई करण्यात आलेली आहे आणि या परिसरामध्येही यापूर्वी कारवाई करण्यात आलेली। रस्त्याच्या दुतर्फा आपण जर पाहिलं तर ही कारवाई कशा प्रकारे करण्यात आलेली आहे याचा आढावा आपण घेत आहोत। आणि या परिसरातील दुकानांवरती आपण जर पाहिलं तर हातोडा पडलेला आहे। येथे काही पत्र्याची दुकानं होते, भंगारचं दुकान होतं, सोबतच टाईलचं दुकान होतं, ते या ठिकाणी आपण जर पाहिलं तर जमीनदोस्त करण्यात आलेला आहे। वॉशिंग सेंटरचंही शेड या ठिकाणी तोडण्यात आलेलं आहे। तर इथे एक फॅक्टरी होती, तेही आपण जर पाहिलं तर तिथे यापूर्वीच आपण जर पाहिलं तर हातोडा पडलेला आहे। आणि ही कारवाई कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। आणि अनेकांनी कागदपत्र सादर केले, जमिनीचे मालक आम्ही आहोत परंतु छोटा मोठा व्यवसाय करत आहोत, त्यांच्याकडे परवानगी नसल्यामुळे सांगण्यात आलेलं आहे। आणि आता आपण जर पाहिलं तर नदीच्या पुढे, नदीच्या पलीकडे आणि नदीच्या अलीकडे दोन्ही ठिकाणी ही कारवाई जी आहे ती करण्यात आलेली आहे। आणि पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासन जे आहे ते आक्रमक झालेलं आपल्याला पाहायला मिळतं। आपण पुन्हा एकदा नदीच्या त्या साईडला जाणार आहोत आणि तिथली परिस्थिती आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहोत। सर्वप्रथम ही कारवाई जी आहे ती पनवेल हायवे परिसरामध्ये सुरू झाली, त्याच्यानंतर बदलापूर अंबरनाथ मुख्य रस्ता जो बदलापूर पूर्वा येथे आहे तेथेही अशा स्वरूपात जी आहे ती कारवाई सुरू झाली। आणि त्याच्यानंतर नदीच्या पुढे जी घरं आहेत, दुकानं आहेत त्याच्यावरती कारवाई करण्यात आली। जागा जी आहे ती आरक्षणासाठी, गार्डनसाठी जी आहे ती आरक्षित करण्यात आलेली। त्याच्यानंतर आपण बघू शकतो मोबदलाही लोकांना TDR दिला जाईल असं मारुती गायकवाड यांनी नीतीमध्ये सांगितलं। आणि आता आपण जर पाहिलं तर पुन्हा
एकदा ही कारवाई बदलापूर शहरामध्ये सुरू झालेली आहे आणि आता आपण नदीच्या अलीकडे पुन्हा एकदा आलेलो आहोत आणि ही परिस्थिती आपण पुन्हा एकदा पाहणार आहोत. आणि नदीच्या शेजारी आपण पेट्रोल पंपच्या पुढे वेदांत नक्षत्राच्या शेजारी आपण बघू शकतो ही जी गाळे होते, दुकानं होते त्या ठिकाणी तोडण्यात आलेले आहे. त्यांच्यावरती ही कारवाई जी आहे ती करण्यात आलेली आहे. आपण बघू शकतो फर्निचरचं मोठं दुकान असेल, गॅरेज असेल, या ठिकाणी जमीनदोस्त करण्यात आलेला आहे. फ्रूटचं दुकान असेल, वेदांत नक्षत्राला लागून जी अनेक दुकानं होती ती या ठिकाणी तोडण्यात आलेली आहे. काही व्यापारी आपण जर बघितलं तर येथून सामान हटवताना आपल्याला पाहायला मिळतात. सोबतच पुढे मारुती मंदिरच्या पुढे आल्याच्या नंतर जो मानव गार्डनकडे जाणारा रस्ता आहे तिथेही काही बांधकामं होती त्याच्यावरतीही असाच हातोडा जो आहे तो कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासनाचा पडलेला आपल्याला पाहायला मिळतं. आणि आज बदलापूर शहरामध्ये कुठे कुठे कारवाई झाली, कुठे कुठे काय काय परिस्थिती आहे याचा आढावा जो आहे तो आपण बदलापूर व्हॉइस न्यूजच्या माध्यमातून घेत आहोत. आणि काही व्यापाऱ्यांच्या माध्यमातून JCB या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आणि त्यांचं जे सामान खाली अडकलेलं आहे ते काढण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न केले जातात. बदलापूर शहरातल्या अशाच घडामोडी पाहण्यासाठी आता बदलापूर व्हॉइस न्यूजच्या फेसबुक, इंस्टा, ट्विटर अकाउंटला फॉलो करा. तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.